कोलाहल आणि शून्याचा समतोल ठेवावा असे सांगतात हनुमान. आज हनुमान जयंती या निमित्त हा विचार आपल्यासाठीच आहे. आपण किती श्वास घेतो, कसा घेतो याचा हिशोब ठेवणे खूप गरजेचे आहे. शांततेच्या शोधात असलेल्यांना स्वतःच्या श्वासावर काम करावे लागेल, कारण आयुष्यामध्ये विचारातून नाही तर श्वासातून चिंता आत प्रवेश करते. हनुमान पवनपुत्र आहेत. आपण आपल्या प्राणांवर मंत्राचे प्रयोग करू तितके आपले मन शांत होऊ, तसेच आपल्या शरीरातून बाहेर पडणाऱ्या लहरी सकारात्मक होतील. हनुमान चालीसा हा एक मंत्र आहे. आज संपूर्ण देशात हनुमान जयंती उत्साहात साजरी होत आहे. या निमित्ताने आणखीन एक संकल्प करूया, तो म्हणजे आपण आपल्या श्वासांना हनुमान चालीसा रूपी मंत्राशी जोडूया. कारण निम्म्या सुंदरकांडामध्ये हनुमंताचा पराक्रम चरित्र आहे. उर्वरित सुंदरकांड हनुमंतांनी मौनात व्यतीत केले आहे आणि त्यातूनच प्रभू रामचंद्राची लीला जगासमोर आली. म्हणूनच हनुमंत सांगतात की जीवनात कोलाहल व शून्याचा समतोल असावा. आज हे संकल्प करूया, जीवनाचा खूप कष्ट करू आणि पराक्रम गाजू, पण वेळ आल्यावर अत्यंत शांतही राहू. भक्ताने उत्तेजित नाही तर कायम उत्साहित राहायला हवे. जय जय हनुमान.